महादेव जानकर आता शिवालयात दाखल झालेले आहेत। आज आंबा काजू उत्पादक जे कोकणातून आलेले आहेत ते वर्षा निवासस्थानी मोर्चा काढणार आहेत, आपल्या सोबत आहेत। कशा पद्धतीचं हे नियोजन करण्यात आलेलं आहे आणि पोलिसांकडून नोटिसेस बजावण्यात आल्या आहेत? अशीच एक नोटीस तुम्हाला पण आली आहे का आणि ती नोटीस तुम्ही दाखवणार आहात का? बघा, ही नोटीस आलेली आहे। आम्हाला नोटिसा बरेच आल्या। ते 2 लाखाच्या नागपूरच्या ह्याच्यात देखील आम्ही मेन आरोपी होतो आणि आत्ताही मला पोलिसांनी नोटीस दिलेली आहे। आम्ही जनतेच्या शेतकऱ्याच्या हितासाठी सोतीसाठी आम्हाला ह्या नोटीस आल्या तर आम्ही आमचा अलंकार समजतो। त्यामुळं आम्ही असल्या गोष्टीला घाबरणारी माणसं नाही आणि आम्ही जनतेसाठी लढतोय। त्यातून आमचा वैयक्तिक स्वार्थ काही नाही। विदर्भ, मराठवाडा, खानदेशमधला शेतकरी आज कापसासाठी ऊसासाठी एकत होता, पण कोकणचा शेतकरी अजून हे तयार नव्हता। पण आंबा आणि काजूच्या माध्यमातून कोकणातल्या शेतकऱ्यांनी आम्हाला चांगला रिस्पॉन्स द्यायचा प्रयत्न केला आहे। बरेचसे फोन यायला लागलं आणि त्यांचं आमचं म्हणणं होतं की हेक्टरी तुम्ही आंब्याला 5 लाख रुपये द्या आणि हेक्टरी काजूला 3 लाख रुपये अनुदान द्या। NDRFचा फंड पडून आहे सेंटरचा, स्टेटचा, त्यांनी दिला पाहिजे। ही भूमिका आमची होती, रास्त मागणी, आणि त्यासाठी आम्ही गेली 3-3.5 महिन्यापासून त्या मतदारसंघात साऱ्या कोकण प्रांतात आम्ही फिरत आहे आणि लोकांचा रिस्पॉन्स आम्हाला चांगला मिळतो। तुम्हाला आता अडवण्यात येते, जाऊ नका, आंदोलन करू नका असं पण म्हणण्यात येते, तुमची भूमिका काय? आम्ही जाणार ना, ते पोलीस आम्हाला अडवणार, आम्ही जाण्याचा प्रयत्न करणार, ते होत जाणार। आता ते कोर्ट केसेस आमच्या मागे लागलेलेच राहणार आहे। तर त्यामुळं आम्ही शेतकऱ्याला आंबा आणि काजू शेतकऱ्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा हा लढा थांबणार नाही। निवासस्थानी हा मोर्चा जाणार आहे, पण तिथे मुख्यमंत्री नाही आहेत, तर साताऱ्यामध्ये आहेत, बाहेर आहेत, मग हा मोर्चा कशासाठी असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातो? बिलकुल प्रश्न आहे। मुख्यमंत्र्यांनी जाणून बुजून आमचा आज मोर्चा आहे म्हणूनच ते जे ठरवलं असेल ना तिकडे जायचं। आम्ही कुठं राज्याचा मुख्यमंत्री कुठं राहतात तिथं जाणं आमचं कर्तव्य आहे। शासनाची वर्षा बिल्डिंग आहे, त्यामुळे आम्ही तिथं जाणार। त्यांनी कुठं जायचं, सातारावरनं बेंगलोर जायचं का अमेरिकेला जायचं त्यांचं त्यांनी ठरावं। आम्ही तिथं जनतेच्या हितासाठी, जनतेचं प्रतिनिधी म्हणून आम्ही तिथं जाणार। फडणवीस म्हणतात की शेतकरी अडचणीत आहे आणि कांदा उत्पादक शेतकरी तो सुद्धा अडचणीमध्ये सापडलेला आहे, त्यामुळे कांद्याला आता महाराष्ट्रामध्ये आजपासून 12 रुपये 35 पैसे इतका दर दिला जाणार आहे। या निर्णयाचं तुम्ही स्वागत करणार की विरोध? स्वागत करत नाही। ह्यातून कांदा शेतकरी पूर्ण नागवलेला आहे, तीच केळीचा शेतकरी सुद्धा नागवलेला आहे आणि 12 रुपये 35 पैशाची त्यांनी शिवराज चव्हाणांच्याकडे मागणी केलेली आहे। पण त्यातून काय जनतेचा प्रश्न कांदा उत्पादकाचा सुटत नाही। आम्ही त्या मागणीवर बिलकुल खुश नाही। एक शेवटचा प्रश्न, आजच्या मोर्चामध्ये किती लोक सामील होतील आणि किती विराट मोर्चा होईल? पनवेलला पोलिसांनी अडवली, आता गिरगावला होती, ती नेऊन आझाद मैदानला ठेवली। जिथं जिथं रोखण्याचं काम आमच्या कार्यकर्त्यांना चाललेलं आहे। आमचे कार्यकर्ते काही सातारावरून येतात, काही संभाजीनगरवरून येतात, त्यांना देखील अडवण्याचा प्रयत्न केला आहे। पनवेलला आम्हाला आताच कार्यकर्त्यांनी सांगितलं की आम्हाला तिथं पोलिसांनी अडवलेलं आहे, वाशी नाक्यावर अडवलेलं आहे। आणि जी गिरगाव चौपाटीला आमचे कार्यकर्ते आले ते काय केलं, आझाद मैदानला घेऊन गेले। म्हणजे प्रशासनानं दमन भूमिका चालू करण्याची भूमिका केलेली आहे, हे बरोबर नाही। तुमची भूमिका काय असणार? आम्ही संघर्ष करत राहणार। आम्ही परत मतदारसंघात त्या काय करणार, कोकण प्रांतात जाऊन त्या शेतकऱ्यांना अजून जागा करण्याचा प्रयत्न करणार। ज्याच्यासाठी सरकारकडे इथं चीफ सेक्रेटरी राहतात, चीफ मिनिस्टर राहतात, चीफ DIG राहतात, सर्व राहतात मुंबईमध्ये, म्हणून आम्ही मंत्रालय टू विधान भवन गिरगावपासून ते वर्षा बंगल्यापर्यंत हा मोर्चा ठेवलेला प्रयत्न केलेला आहे। नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे महादेव जानकर यांनी, आणि काही झालं किती जरी पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला तरी मोर्चा काढणार आणि जनतेपर्यंत हा जो निर्णय आहे तो सांगण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि एकंदरीतच काय घडणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार। कॅमेरा पर्सन अमित शिगवणचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।